गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचं टोक असून सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाला अखेर गती मिळत असून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला। या निर्णयामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 28 किलोमीटर लांबीचा महामार्ग सुमारे 80 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे। या कामासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच सिरोंचा आसरअल्ली मार्गासाठी सुमारे 32 कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सोमणपल्ली कोपेल्ला मार्गाचे डांबरीकरणाचे कामही सुरू झाले। या मार्गावरून दररोज हजारो मजूर कामानिमित्त तेलंगणा आणि महाराष्ट्रात ये जा करतात। विशेषतः मिरची तोडणी व इतर शेती कामासाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या देखील मोठी आहे। मात्र रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, मोठी खड्डे आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता। या समस्येची गांभीर्याने दखल घेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकांत सुगरवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांकडे वारंवार मागणी केली। त्यांच्या या प्रयत्नांमुळे केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून दुर्गम भागातील विकासाला चालना मिळत आहे। या प्रकल्पामुळे 3 राज्यांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे। व्यापार, वाहतूक आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे। मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।